गुड मॉर्निंग. हॅलो. मी प्रियंका खामकर आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर विशेष काय? तर विशेष हे आहे म्हणजे 13 जुलैला प्रियंका खामकरचं लग्न आहे. उद्या रुखवत आहे. आपल्याकडे घाणा असतो, तर उद्या आहे. आज मेहंदी असणार आहे. उद्या रुखवत, घाणा आणि परवा आपलं उठणं सोहळा असणार आहे. हळद आपल्याकडे म्हणतात तसं हळदीला. अ, आणि त्याच्यानंतर 13 जुलैला म्हणजे संडे आहे. तर त्या दिवशी लग्न सोहळा असणार. त्याच्यामध्ये घोड्यावरून आपली मिरवणूक काढण्यात येणार आहे चावडीवरती. अ, तर आणि तसंच मग हॉलवरती जाणार नवरी. त्याच्यानंतर साखरपुडा आहे, हळद आहे. जसं आपल्या भागामध्ये जसं रीतिरिवाजाप्रमाणे चालतात तसंच आहे. आणि संध्याकाळी 4:45 वाजता लग्न आहे. जोशीला लग्न असणार आहे. तर तुमच्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे प्रियंका खामकरकडून, की चांदकच्या मुलीचं लग्न आहे आता आणि चांदकला एक निरोपही आहे असं समजू शकतो आपण. की म्हणजे नेहमीच मला सुट्टी असली की मी चांदककडे धाव घ्यायची. सॅटर्डे, संडे सुट्टीला यायची आणि इथले सगळे सोहळे, सण सगळं काही मी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असायची, की आमच्या भागाकडे असे सण वगैरे होतात. तर आता माझं लग्न असल्यामुळे आता सासरचे सण बघूयात आपण. आम्ही दोघं पण व्लॉग करू लवकरच. तर तुम्ही सगळ्यांनी लग्नाला यावं असं माझं इच्छा आहे. आग्रहाचं निमंत्रण आहे. तर खूप सारं तयारी करायची आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की मी किती हौसेने करते सगळं आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतं ते. त्याच्यामुळे सगळ्यात आणि दुसरी गोष्ट चांदककरांनी खूप मला प्रेम दिलंय. जागोजागी, पावलोपावली मला ते जाणवतं, सगळे भेटतात आणि खरंच म्हणजे एक असं प्रेम कमावलंय मी म्हणेल, की ते मी कुठल्या शब्दातही मांडू शकत नाही ना, कुठल्या पैशात तोलू शकत नाही. तर भरपूर स्ट्रगल केला 2-3 वर्ष. ह्या 2-3 वर्षात स्ट्रगल केला. अ, स्वतःची ओळख निर्माण केली समाजामध्ये. काहीतरी कमवल्यासारखं वाटतं. म्हणजे असं कमवलंय, की जे ना कोणी ते विकत घेऊ शकत, ना मी ते पैसे देऊन कुणाला म्हणजे असं हे नाही करू शकत. त्याचं अमूल्य किंमत आहे माझ्यासाठी. ते नाव कमवणं, काहीतरी समाजामध्ये सुद्धा एक आदर्श निर्माण करणं, की स्त्रियांनो तुम्ही खचून जाऊ नका. पुन्हा एकदा तुम्ही उभं राहू शकता. स्वतःच्या पायावर खंबीरपणे तुम्ही एक स्टँड घेऊन नवीन आयुष्य पुन्हा सुरू करू शकता. काहीही होऊ शकतं. पण तुम्ही हार मानू नका. समाज आपण बदललो तर समाज ऑटोमॅटिक बदलणार आहे. तर हे सगळं मी स्ट्रगल केला. त्याच्यात खूप चांगले वाईट दिवस सगळे आले. आणि आता फायनली एक चांदकला एक निरोप म्हणू शकते मी, की आता वेळ आहे माझ्या लग्नाची आणि आता जायचं. तर पहिल्यासारखं मला सगळं चांदकचे सण वगैरे अटेंड करता येणार नाहीत. त्यातून पण करूच, आम्ही येऊ तर दोघंही येऊ. चांदकची मुलगी जशी आता फेमस आहे, तसेच चांदकचे जावई बापू सुद्धा मी इंट्रोड्यूस करून देईलच लवकरच. तर चांदकचं घर, हे घर प्रचंड आवडतं सगळ्यांना. तर एवढं अटॅचमेंट आहे त्या घराशी, की चांदक म्हटलं की बरेच लोकं पण आहेत ज्यांना म्हणतात, की तुमचं घर एवढं छान आहे, आम्हाला यायचंय. तर लग्नाच्या निमित्ताने तुम्ही सगळे या. इथे एन्जॉय करू, आपण धमाल करू. कारण चांदकमधले सगळेच सोहळे आपल्याला जल्लोषामध्ये आपण बघत असतो, राबवत असतो, करत असतो. फुल टू धमाल करत असतो. तर आता लग्न सोहळा तर थाटात झालाच पाहिजे. तर घराबद्दल मला बोलावसं वाटतं म्हणजे जेवढं घर मोठं आहे तेवढी साफ-सफाई पण करावी लागते. त्यामुळे सगळीकडे मी म्हणजे अटॅच आहे. घराच्या स्वच्छतेपासून, डेकोरेशनपासून सगळं असं असं कुठेतरी बोलतात ना, की घरात वगैरे आल्यानंतर असं हे वाटतं खूप असे शान, बान, आन असं येते घर. तर मला आता थोडंसं असं जडही वाटतंय, की त्या घराला आपण आता सोडून चाललोय. आपण हक्काचं जे घर होतं, यायचं, धमाल करायची. इथे इथे जो बिगा आहे बघा, बिगामधली जी शेती आहे, ती मी शेती सगळी दाखवायची सगळ्यांना, की आमच्या बिग्यामध्ये बघा मका पिकलाय, आमच्या बिग्यामध्ये काय-काय म्हणजे ज्वारी, गहू जे काय असेल, गव्हाची मळणी म्हणा, सगळं काही मी दाखवलंय. ह्यावेळेस ऊस आहे. तर ऊस दाखवता-दाखवता राहिलंय. आता तुम्ही बघा. मी असं नाही की शूटिंग होणारच नाही. कधीतरी मध्यंतरी मी येत राहणार तेव्हा करेलच. पण अगदीच पहिल्यासारखं उठसूट यायची चांदकला. मला आवडायचं 2 दिवस का होईना त्याच्यामध्ये पण मी गाजवून जायची चांदकचे जे पण आता काल पण बेंदूर योगायोगाने मला भेटला. खूप दिवसांची इच्छा होती की बेंदूर दाखवायचे आपल्या चॅनलमध्ये. कारण हे असे सण आता दुर्मिळ होत चालले सगळे आणि जे आमच्या लहानपणामधले जे सण होते,
त्याची आठवण मला कुठेतरी ठेवायची. तर ह्या चॅनलद्वारे मी एक प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी भरपूर मला प्रेम दिलत. तर ते प्रेम मला आज घेऊन जायचं आहे सोबत आणि माझ्यावरती प्रेम केलं तसंच आता चांदकच्या जावई बापूंवरती पण प्रेम करावं अशी माझी इच्छा आहे. ते पण छान आहेत असे. त्यांनाही फार आवड आहे व्लॉगिंगची. तर कळेलच तुम्हाला आता हळू आमची जर्नी. थोडंसं आता एक आम्ही आता करणार आहोत प्रोसेस. तर स्पेशली मी म्हणेल तर चांदक म्हटलं की माझं घर. घरामध्ये मी इथे बागडायची, बिग्यामध्ये जायची. इथली जी फुलं बापरे! प्रचंड वेड आहे इथली मोगऱ्याची फुलं, जास्वंदाची फुलं. इतकं म्हणजे इतकं काय मी बोलू मला असं झालंय की बघा ना, असं आलं की नुसती फुलंच फुलं. असं म्हणजे सगळं काही असं हे नॅचरल आहे इथे. एवढा निसर्ग असा समोर आपल्या आहे आणि इतकं सगळं हक्काचं आहे सगळं, की बघा ना इथे मला आता काय सांगू मी तुम्हाला. हे बघ किती क्यूट फुलं एवढी मला आठवण होणार आहे सगळ्यांची, की मी सारखी सॅटर्डे संडे असेल, काही असेल यायची. तर आता हे सगळं आपलं घरही आपल्याला मिस करणार आणि मी पण घराला खूप मिस करणार आहे. आणि पण पहिल्यासारखं जमणार नाही जास्त. पण ठीक आहे, ज्याच्यात तेवढ्यातल्या तेवढ्यात का होईना आपण यायचा प्रयत्न करू आणि जेवढं जमेल तेवढं आपण कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करू चांदक मध्ये. तर घराचं मला जास्त अटॅचमेंट आहे. तर काय मी बोलू आता म्हणजे एक निरोप द्यायचा आहे आज, की आता 2 दिवसामध्ये सगळे उत्सव होतील आणि मग जायचं सासरी. तर सगळ्यांनाच मी खूप मिस करेल आणि बघू पुढची आपली जर्नी चालू राहीलच म्हणजे. तर चांदकला खूप मी मिस करेल आणि जमेल तेवढा प्रयत्न करेल अजून. तर तुम्ही सगळे लग्नाला या आणि धमाल करू आपण. आणि एक असा व्हिडिओ करावा म्हटलं, की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मला पुन्हा एकदा एक हायलाइट करेल. जसं की पैठणीचा एक शो मी केला, अँकरिंग केलं. त्यामध्ये सगळ्या आपल्या महिलांसाठी आपण खास कार्यक्रम ठेवला. महिलांनी प्रचंड त्याच्यामध्ये उत्साह दाखवला. स्पर्धक भरपूर होते. तर अशा प्रकारे म्हणजे आपण चांदकसाठी खूप अशा काही-काही गोष्टी अशा केलेल्या आहेत, ज्याने चांदकमधील लोकांच्या मनामध्ये सुद्धा एक स्पिरिट आलं, की बाबा असं जगलं पाहिजे. खरंच थोडं चेंज झालं पाहिजे आणि आपल्याला खरंच हे बदल घडवून आणायचा आहे, की जे काही पूर्वीचे सगळ्या गोष्टी होत्या, ते आपल्याला थोडंसं अपडेट करायचे, स्वतःला अपडेट करायचं. तर हे काम मी माझ्या परीने प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला. त्याबद्दल खरंच धन्यवाद. एवढं प्रेम दिलत आणि असंच प्रेम देत राहावा एवढीच इच्छा आहे. तर ह्या झाडाला एवढी फुलं आहेत ना क्यूट. मी नाही सांगू शकत मी हे किती मिस करणार आहे सगळं म्हणजे शब्द नाहीयेत. पण आता परत राजेशाही सोहळे गणपतीमध्ये जेव्हा गौरी गणपती आमच्या इथे येतात तेव्हा चांदकमध्ये थीम म्हणून आणली. पहिलं आम्ही सुवासिनी जेवण बनवलं होतं. सुवासिनी 5 सुवासिनी तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता. आणि दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक म्हणून होतं गौरींचे ऐतिहासिक स्त्रियांची जुनी ऐतिहासिक कामं जसं पाटा जात्यावरती उखळ म्हणा हे सगळ्या गोष्टी आपण दाखवल्या होत्या. त्याच्यानंतर बाई पण भारी देवाच्या सगळ्या गौरींना सेम साड्या, गॉगल, मंगळागौर दाखवली होती. त्याच्यानंतर आता लास्टच्या गौरी गणपतीला आपण राजेशाही थाट लग्न सोहळा ठेवला होता. त्याच्यामध्ये आपल्याकडच्या भागामध्ये लग्न सोहळे कसे होतात म्हणजे मुहूर्तमेढपासून घाना, रुखवत, बांगड्या हे सगळं काही आपण ठेवलं. त्यामुळे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा. आणि आता आता पुढचा गौरी गणपतीचा कार्यक्रम मध्ये काय असणार आहे? तर ह्याची हुरहूर मलाही आहे, की जे काही मी करत होती, धडपडत होती, ते लोकांपर्यंत पोहोचत होतं. लोकं खूप उत्सुकतेने वाट पाहत होते. आमची तयारी चालू असतानाच बघायला यायचे आणि खूप सगळ्यांनी म्हणजे एवढा रिस्पॉन्स दिला, छान प्रतिक्रिया. तर चांगलं वाटतंय. दिवाळीमध्ये आम्ही इथे जल्लोष करत होतो. फटाके सगळं काही इथे अंगणामध्ये. आमच्या नणंद भाऊजाईचा एक व्हिडिओ तो सगळ्यांच्या लक्षात आहे, की कशी मी नाचू म्हणून त्याच्यामध्ये होता. रील बनवलेला. अशा बऱ्याच असे लोकं येऊन मला सांगतात ना, तर ते हे सगळे माझे व्हिडिओ आहेत ना, मेमरीमध्ये फिट झाले आहेत. आणि असं माझं म्हणणं आहे, की जसं मी सगळ्यांच्या मेमरीमध्ये फिट झाले, तसं प्रत्येकाने आपापल्या मेमरीज क्रिएट करा. दुसऱ्यांसाठी नाही, पण स्वतःसाठी का होईना. म्हणजे आज मलाही मी जेव्हा कधी पुढे जाईल, तेव्हा मला माझे जुने दिवस असे बघून आठवेल, की यार आपण भारी जगलो यार.
म्हणजे असं असं प्रत्येकाने जगावं असं माझं म्हणणं आहे. कारण आपलं आयुष्य लाख मोलाचं आहे. बाकी सगळं मी म्हणेल की तोडीमोल काय बोलतात ते असं कवडी कवडी मोल आहे. आपलं आयुष्य लाख मोलाचं आहे. त्यामुळे ते एकदाच जगा. काही हो तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असतो प्रत्येकाला आहे. पण त्याच्यातून पुढे जा. जिद्द ठेवा आणि असं काहीतरी करा ना, तोड आहे त्याला असं, असं नाव कमवा. त्यामुळे आता चांदकची मुलगी चालली सासरला. की नाही, चांदकची लेक आता चालली सासरला. तर आता कोण आता मी म्हणजे मला जर कोणी चांदकचे व्हिडिओ पाठवता येईल तर मी जमेल तेवढं सुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट करेन जेणे जेणे की सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचेल. तर तशा प्रकारे बघूयात आपण जेवढं जमेल तेवढा आपण प्रयत्न करूयात. आणि अखेरचा निरोप असेल हा चांदकच्या लेकीकडून जे तुम्ही सगळ्यांनी आपलं मला एक मुलगी म्हणून सगळ्यांनी मला छान रिस्पॉन्स दिलाय, की तू माझीच मुलगी आहे असं म्हणजे वाक्य येतात, की म्हणजे एक आपलेपणा, एक कौतुक वाटते, की अरे ही म्हणजे तसं मी खूप लोकांच्या तोंडून असं ऐकलंय, बघितलंय, की बाबा ही मुलगी ना हां, मग सो असं खूप भारी वाटतं जेव्हा लोकं आपलं समजतात आणि पूर्ण माझी फॅमिली म्हणजे फक्त ही एवढीच फॅमिली नाही किंवा खामकरच भाऊकी म्हणून नाही. मी पूर्ण चांदक गावाला आपली फॅमिली समजून राहिले आणि तसेच प्रयत्नही केलेत, की सगळं गाव म्हणजे माझी फॅमिली आहे आणि त्यांच्यासाठी मी प्रयत्न करत राहिले आणि आता सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. तर या तुम्ही सगळेजण लग्नाला माझं खास आग्रहाचं निमंत्रण आहे आणि भेटत राहू मध्ये-मध्ये असंच. ठीक आहे. तर चला मग अ, आणि तुमच्या प्रेमाबद्दल खरंच धन्यवाद. भेटत राहू पुन्हा एकदा. हं. चला मग लग्नाची तयारी खूप आहे, गडबड आहे. खूप धमाल करायची आहे आणि स्पेशली नवरीची तयारी तर तुम्हाला माहिती आहे, कितीही केलं तरी कमीच. त्यामुळे मला तयारी करायची आहे आणि गडबड आहे. चला, चला, चला. तर चला मग प्रियांका खामकरचं लग्न कसं व्हायला पाहिजे? हं? ऐकायला नाही येते हो. आवाज जरा वाढवता का? कसं? थाटात. तर चला मग पुन्हा भेटू लवकरच आफ्टर मॅरेज. तर प्रियंका खामकरचं नाव आता चेंज होणार आहे. तर प्रियंका खामकर असणार आहे प्रियांका वीर खामकर. ठीक आहे? तर चला मग लवकर भेटूयात. पुन्हा एकदा लवकर भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.